नमस्कार मंडळी. 10 मिनिटात बनणारा चटपटीत खुसखुशीत आणि खमंग असा पदार्थ आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. लहान मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीचा त्यांना हा पदार्थ बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील. हा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम केलेला आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरं घालायचं. 1 वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे तुम्ही जाडे किंवा बारीक कोणतेही घेऊ शकता. मंद गॅसवर चांगला सुगंध येईपर्यंत छान परतवून घ्यायचे. आता इथे मी 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, तो घालायचा आहे. 2 लहान हिरव्या मिरच्या मी तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. यानंतर मी 1 कच्चा बटाटा घेतलेला आहे, असे स्लाइस करून घेतलेले आहेत. कढीपत्त्याची पानं थोडी घातलेली आहेत. सगळे जिन्नस स्लो गॅसवरच आपल्याला हे मस्त परतवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने परतल्यामुळे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र होतात आणि छान शिजले देखील जातात. आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. पाव चमचा इथे मी किचन किंग मसाला आणि पाव चमचा चाट मसाला घातला आहे. पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे. चटपटीत फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. सगळे जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करायचे म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित या भाज्यांना लागले जातात. आता झाकण ठेवायचं आहे, म्हणजेच लीड लावायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत. तर चमच्याने पाहायचे की हे बटाटे आपण जे घातले आहेत ते शिजलेत की नाहीत. तर तुम्ही पाहू शकता सहज तुटले जात आहेत. तर बटाटे देखील आपले मस्त मऊ शिजलेले आहेत. हे बघा, हाताने तुम्हाला दाबून दाखवते. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीरमुळे याला फ्लेवर खूप छान येतो आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर थंड झाल्यावर आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता सगळं मिश्रण मी थंड केलं आहे आणि सगळं मिश्रण यामध्ये आता काढून घ्यायचं आणि झाकण लावायचं आणि जाडसर वाटून घ्यायचं. बंद चालू करून पल्स मोडवर हे छान वाटून घ्यायचं. तर हे बघा, अशा पद्धतीने हे मी सगळं व्यवस्थित जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. चला आता पुढच्या कृतीला सुरुवात करूया. तर इथे मी एका प्लेटमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. 1 चमचा तेल घालायचं, 1 चमचा रवा घालायचा आणि सगळे जिन्नस हाताने सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतात. आता थोडं पाणी घालायचं आहे आणि चपातीला जसं पीठ मळतो, चपाती बनवताना जसं पीठ मळतो तशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. चपातीचं पीठ आपण थोडं नरम मळतो, पण हे थोडंसं घट्टसर मळायचं आहे. तर हे बघा, मी पीठ आता चांगलं मळून घेतलेलं आहे. आता यामधील थोडं पीठ घ्यायचं आहे आणि एक लहान गोळा बनवून घ्यायचा आहे. तर बघा, मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे. हातावर असं चांगलं मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जशी मोदकाला पारी बनवतो त्या पद्धतीने पारी बनवून घ्यायची. तर हे बघा, पारी मी मस्त बनवून घेतली आहे. तुम्हाला हातावर पारी बनवता येत नाही तर तुम्ही लाटून देखील बनवू शकता. त्यानंतर आपण जे मटारचं स्टफिंग केलं होतं ते स्टफिंग 1 चमचा यामध्ये घालायचं आहे. वरून याचं तोंड बंद करायचं आणि अशा पद्धतीने याचा रोल करायचा, म्हणजे मस्त आपले मटारचे पॅटीस तयार होतात. हे बघा, अशा पद्धतीने बाकीचे पॅटीस देखील बनवून घ्यायचे. तर एवढ्या मिश्रणामध्ये एवढ्या पिठामध्ये 6 पॅटीस आपले तयार झालेले आहेत. हे पॅटीस तुम्ही बनवून रात्री फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी मुलांना झटपट अशा पद्धतीने तळून देऊ शकता. तर तळण्यासाठी गॅसवर कढई गरम केली आहे, तेल गरम केलेलं आहे चांगलं. त्यानंतर मी स्लो गॅस केलेला आहे आणि एक पॅटीस यामध्ये तेलामध्ये सोडायचे आहेत. एका बाजूने छान तळून झाले की दुसऱ्या बाजूने असे पलटून दुसऱ्या बाजूने देखील कलर चेंज होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. तर आता दुसऱ्या बाजूने देखील आपण याला असे पलटून घेऊया आणि तळून घेऊया. यावर असं हळूहळू तेल घालायचं आहे, म्हणजे चांगले हे तळले जातात. मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. तर या मटारच्या पॅटीसचा कलर चेंज झालेला आहे. मस्त अगदी गोल्डन कलर आलेला आहे. पहा, काय मस्त टम्म फुगलेले देखील आहेत. आता हे पॅटीस काढून घेऊया. मटारचे पॅटीस मी हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेले आहे. चटणी अजिबात तिखट नाही,
तुम्ही या सॉस बरोबर किंवा मायोनीज बरोबर देखील देऊ शकतात। हे खूपच पौष्टिक पॅटीस आहे, तुम्ही 10 मिनिटात अगदी झटपट बनवू शकतात। रेसिपी कशी वाटली मंडळी कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।